नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो, तो म्हणजे असा की राज्य सरकारमध्ये 3 पक्षानं सरकार स्थापन केलेलं आहे. हे 3 चाकी सरकार आहे असं विरोधक बोलतात, परंतु आमचं त्रिशूळ सरकार आहे असं सत्ताधारी बोलतात. यामध्ये एकनाथराव शिंदे शिवसेना गट, अजित पवार राष्ट्रवादी गट आणि देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी असं तिघांचंही मिळून सरकारी मित्रपक्षही त्यांच्या सोबत आहेत. परंतु या सरकारनं मराठ्यांचा विश्वास गमावलाय का, महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास गमावलाय का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. त्याचं कारणही तसं आहे की कोट्यवधी मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या सोबत मुंबईमध्ये नवी मुंबई या ठिकाणी दाखल झाला होता आणि मुंबईच्या दारावर धडकलेला हा विराट मोर्चा, विराट आंदोलन या ठिकाणी थोपवण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले. एकनाथराव शिंदे असतील किंवा त्यांचे मंत्रिमंडळ असतील किंवा त्यांनी नियुक्त केलेलं शिष्टमंडळ असेल किंवा मंत्रालयातले त्यांचे उच्चपदस्थ अधिकारी असतील, या सगळ्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा केली, तासनतास चर्चा केली, रात्रंदिवस चर्चा केली, अनेक फैरी त्या ठिकाणी झाडल्या आणि त्यानंतर अधिसूचना अनेक पद्धतीनं त्या ठिकाणी लागू केल्या, त्या मसुदे तयार केले आणि जरांगे पाटलांना ते दाखवले. विशेष म्हणजे एवढंच नाही तर मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी येऊन तमाम हजारो मराठा बांधवांसमोर ते जो अधिसूचनेचा जो मसुदा होता तो जरांगे पाटलांना त्या ठिकाणी सुपूर्द केला आणि माईकवर सुद्धा त्यांनी सांगितलं की मी जो शब्द दिला होता तो मी पाळला, छत्रपतींची मी शपथ घेतली होती ती मी पाळली, मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी शोधून त्यांना आम्ही आरक्षण देतोय आणि येत्या 15 ते 16 दिवसामध्ये सर्व समाज बांधवांना ते लागू होईल. मित्रांनो, एवढं स्पष्टपणे मुख्यमंत्री येऊन बोलले तरी सुद्धा गुलाल उधळा त्यांनी सांगितलं. जरांगे पाटलांनी सांगितलं की आम्ही गुलाल उधळू, आनंद उत्सव करा. परंतु मित्रांनो, मी आपल्याला आवर्जून सांगतोय, आपण महाराष्ट्रातली आणि मराठी प्रेक्षक आहात, तमाम देशामध्ये आपण पसरलेले आहात, आपण प्रत्यक्ष ही घटना पाहिली की ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी येऊन हे पत्र दिलं, घोषणा केली, गुलाल उधळा सांगितलं, आनंद उत्सव करा म्हणून सांगितलं, त्या ठिकाणी करोडो मराठ्यांमध्ये काही मराठ्यांनी जल्लोष केला, गुलाल उधळला आणि जरांगे पाटलांच्या आदेशानुसार हा मराठा समाज निघाला. गावगाव जल्लोष करा म्हणून सांगितलं, परंतु तरी सुद्धा 4 ते 5 तास महाराष्ट्रातल्या कुठल्याही मराठा बांधवांनी, मोजके जर सोडले तर, आनंद उत्सव साजरा केला नाही. आपल्या सोशल मीडियावर पीडीएफ सुद्धा किंवा प्रोफाईल फोटो सुद्धा या आंदोलनाचा आणि यशाचा ठेवला नव्हता. आम्ही सातत्यानं लक्ष देऊन होतो, कुणाच्या फेसबुकवर, कुणाच्या व्हॉट्सअपवर, कुणाच्या प्रोफाईलवर, इंस्टाग्रामवर, कुठं जिथं सोशल मीडिया असेल तिथं हा जल्लोषाचे फोटो किंवा निर्णयाचे फोटो काही निघतील का. परंतु जवळपास 5 ते 6 तास या संदर्भात कोणीही जल्लोष केला नाही, कोणी आनंद व्यक्त केला नाही. याचा अर्थ असा की खरंच आपल्याला आरक्षण मिळालंय का, खरंच हे सरकारनं दिलेला शब्द पाळेल का, हा प्रश्न आणि ही शंका मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली होती. आणि मला आजही सांगावं लागेल, आजही महाराष्ट्रातला तमाम मराठा बांधव हा सरकारवर विश्वास ठेवून नाही, त्यांचा विश्वास नाही. अनेकांचे फोन येत आहेत डीएस न्यूजला, अनेक विभागातून, अनेक जिल्ह्यातून फोन येत आहेत की खरंच हे आरक्षण दिलंय का, हे आरक्षण टिकेल का, सगळ्या मराठ्यांना मिळेल का, हे कधी मिळेल, कधी लागू होईल. अनेक प्रश्न मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि कुजबूज ज्यावेळेस आम्ही डीएस न्यूजच्या माध्यमातून समाजामध्ये फिरतोय त्यावेळेस हे कुजबूज ऐकू येते, सरकार दिलं म्हणतंय पण खरंच देईल का बाबा, यांचा काही भरोसा नाही. अशा पद्धतीचे ग्रामीण भागातले वाक्यप्रचार सुद्धा या ठिकाणी ऐकायला मिळतात. म्हणतंय बाबा सरकार दिले, म्हणतंय बाबा एकनाथराव शिंदे दिलं, पण आता हे कुठपर्यंत टिकल काय माहिती, कधी भेटेल काय माहिती, कारण यांचं जोपर्यंत आपण खात नाही तोपर्यंत यांचं आमंत्रण खरं कसं समजायचं. अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे मराठा बांधवातून त्या ठिकाणी मिळत आहेत आणि विशेषतः इतर समाजातून, इतर जाती धर्मातून सुद्धा ही वाक्य ऐकायला मिळत आहेत. याचं कारण काय नेमकं झालंय काय मित्रांनो, की सरकारमध्ये एकनाथराव शिंदे हे ज्यावेळेस शपथ घेत आहेत, मी आरक्षण देऊ म्हणतायत, त्याच वेळी सरकारमधले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असलेले वेगळं स्टेटमेंट करतायत, अजित पवार उपमुख्यमंत्री असलेले वेगळं स्टेटमेंट करतायत, छगनराव भुजबळ हे तर सरकारमध्ये राहून मराठा आरक्षणाला विरोधच करतायत. एवढंच नाही तर सरकारचे अनेक मंत्री, मग त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील असतील, नारायणराव राणे असतील जे केंद्रीय मंत्री आहेत, भाजपचे नितेशराव राणे असतील जे आमदार आहेत, यांच्यासह अनेक जणांनी प्रतिक्रिया दिल्या की मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु इतर समाजाला धक्का न लावता द्या. आणि वेगवेगळे स्टेटमेंट येत आहेत, विरोधाभास या वाक्यप्रचारामध्ये होतोय आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये आणि महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की खरंच हे सरकार आरक्षण देईल का आणि बोललं तसं वागेल का. आणि यामुळं सोशल मीडियावर सुद्धा अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. अनेक जण व्यक्त करतात की खरंच सरकारनं पानं पुसलीत मराठा समाजाला. कोण म्हणतंय गौंड बंगाल आहे, म्हणजे कुणी म्हणतंय गंडवागंडवी झालेली आहे. याचा अर्थ असा की या सरकारवर महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि विशेषतः मराठा समाजाचा विश्वास राहिलेला नाही, हे स्पष्ट होतंय. याचं कारण असं झालंय की एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचा शिवसेना सोडून बाजूला सरकलेत आणि त्या ठिकाणी
मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना बाजूला सरकून एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री झाले. ज्या भाजप सोबत जमणार नाही म्हणले त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसले, सत्तेत येऊन सत्ता भोगू लागले. देवेंद्र फडणवीस सुद्धा त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांच्यासोबत सत्तेत आले, उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आमचं जमत नाही, चालणार नाही म्हणले, त्यांच्यावर ईडीच्या कारवाया केल्या, त्यांच्या अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि विशेषतः तोच अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा गट पुन्हा आपल्या सोबत घेतला. ईडीच्या कारवाया सगळ्या थांबल्या, चौकशा सगळ्या थांबल्या, भ्रष्टाचाराचे आरोप थांबले आणि अजितदादांना पुन्हा ज्यांच्यावर आरोप होता आर्थिक भ्रष्टाचाराचा त्यांनाच राज्य सरकारमध्ये घेऊन उपमुख्यमंत्री पण केलं आणि अर्थमंत्री पण केलं. त्यामुळे इथं काय होतंय, जसं बोललं त्याच्या अगदी विरोधात होतंय, घडामोडी घडतायत आणि विश्वासघात सरकारकडून होतोय. जसं की अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा विश्वासात घालायची भूमिका महाराष्ट्रात आहे, एकनाथराव शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांची विश्वासघात झाल्याची भूमिका महाराष्ट्रात आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून शिवसेनेचा विश्वासघात केला, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत विश्वासघात केला, ही भूमिका महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यामुळं हे जे सरकार आहे हे घटनाबाह्य आहे हे सुप्रीम कोर्टानं सांगितले आणि त्यातही राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी निर्णय देताना मात्र सगळा उलटा निर्णय दिलेला आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे सूचना केल्या, जे निर्देश दिले होते त्याचा कुठेही विचार न करता एकनाथराव शिंदे गटही साबूत ठेवला, उद्धव ठाकरे यांचाही गट साबूत ठेवला आणि दोघांच्याही प्रतोदाचे व्हीप हे लागू होतील असं सुद्धा यांनी त्या ठिकाणी आपला निकाल तो त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यामुळं राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत पण ते भाजपचे नेते आहेत, त्यांच्यावरती सुद्धा अविश्वास महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. कायदे तज्ज्ञांनी तो अविश्वास दाखल केला आहे, घटना तज्ज्ञांनी तो अविश्वास दाखल केलेला आहे. म्हणजे एकंदरीत राज्यामध्ये असलेलं सरकार, त्यांच्यासोबत असले विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याविषयी राज्यातल्या जनतेमध्ये अविश्वास आहे आणि तो मराठा समाज या ठिकाणी बोलून दाखवतोय. आणि म्हणजे मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी प्रमाणपत्र देऊन ओबीसी त्या ठिकाणी आम्ही घेतोय आणि ज्या अधिसूचना काढल्या त्याचा अध्यादेश काढू, GR काढू, कायद्यात तरतूद करू असं मुख्यमंत्री स्वतः सांगत असताना सुद्धा मराठ्यांना सरकारवर भरोसा नाही असंच दिसतंय. एकंदरीत मराठ्यांना सरकारवर भरोसा नाही काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि मित्रांनो, हा जर विश्वास सरकारला आपला दाखवायचा असेल, सिद्ध करायचा असेल आणि आपण विश्वासू सरकार आहे हे जर करायचं असेल तर जे जे बोलले, जे जे सांगितलं, जे आश्वासन दिले ते त्यांना पूर्ण करावे लागतील. आजही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अधिसूचना काढून मराठा समाजाला आरक्षण घेतलं असं सांगितलं असलं तरी पाहिजे तसा जल्लोष महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांनी साजरा केलेला नाही. तो त्यांनी अद्यापही साजरा केला नाही. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सांगितलंय की खरा गुलाल आणि विजयी सभा मी आज घेणार नाही. ज्या दिवशी सगळे सोयरेचं पहिलं प्रमाणपत्र मिळेल आणि सरकार हे आरक्षण लागू करेल त्याच नंतर मी खऱ्या अर्थानं मोठा जल्लोष करेल आणि मराठा समाज विजयी उत्सव कसा साजरा करतो हे मी त्यावेळेस दाखवेल असं जरांगे पाटलांनी सांगितलंय. म्हणजेच एकंदरीत जरांगे पाटलांच्या मनामध्ये सुद्धा सरकारच्या विषयी कुठंतरी मनामध्ये थोडी पाल चुकचुकते आणि त्याला कारणीभूत ठरतंय सरकार आणि सरकारचेच प्रतिनिधी. आणि म्हणून मराठा समाज हा अजूनही एवढं सगळं झालं असताना सरकारवर विश्वास ठेवायला तयार नाहीये. हा नवीन विषय मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित केला. आपल्याला या बाबतीत काय वाटतं? मराठ्यांना सरकारवर भरोसा नाही काय हा माझा जो प्रश्न आहे याचं सुद्धा उत्तर तुम्हाला द्यायचंय. कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया तात्काळ द्या. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.